या फक्त 2 दिवसाच्या पावसाने महाराष्ट्राच्या महायुती सरकारचे वाभाडे बाहेर काढलेले. मोठ्या गोष्टी सरकार करतं, मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात, इन्फ्रामॅन म्हणून घेतात. पण मिसिंग लिंक असेल, अटल सेतू असेल, हा मुंबईचा हा दुसरा मार्ग असेल, सागरी मार्ग असेल, जर हे सगळे मार्ग बघितले तर निव्वळ गुत्तेदारांच्या घशात मोठा पैसा घातलेला दिसतो. मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये सरकारच्या वतीनं झालेला दिसतो. कारण मिसिंग लिंकच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री म्हटले तर 240 तासी वेगाने येणारा वारा जरी असला तरी त्याला फेस केला जाईल हा रस्ता, हा मिसिंग लिंक. पण फक्त 90 अशा पद्धतीनं तासी वेगाचा वारा आहे, 240 नाही, फक्त 90. असं असताना मिसिंग लिंकचा पूर्ण गळती लागलेली आहे. त्याचा जो प्रवेशद्वार आहे तिथं मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे. 1 मेला सुरू झालेला हा कनेक्टिंग मिसिंग लिंक 1 मे म्हणजे आज बघा तुम्ही किती झालं. मे महिना पूर्ण गेला, जून पूर्ण गेला, जुलैचं आता एक 6-7 दिवस झालेले समजा, म्हणजे 65-66 दिवस या मिसिंग लिंकला झालेली. थोडक्यात सांगायचं तर अटल सेतूची ती स्थिती, सागरी मार्गाची ती स्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं या मिसिंग लिंकची स्थिती खऱ्या अर्थानं राज्याच्या सरकारचे वाभाडे या पावसाने बाहेर काढलेले आहे. सरकार काही मखलाशी करेल, आता काही गोलमोल उत्तरं देतील, परंतु मला असं वाटतं जनतेशी जीवाशी हा खेळ आहे आणि भ्रष्टाचाराला आणि गुत्तेदाराला पोचणारा हा खेळ महाराष्ट्राचं सरकार करते, स्पष्ट आहे. मोठ्या गाडीतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राईड केली होती. या मिसिंग लिंकचं नेमकं मिस काय झालंय? कारण की धबधबे पाहायला पण मिळाले. हे पहा, बोगद्यामध्ये धबधबे सुरू आहे, बाहेर नाही. बोगद्यामध्ये धबधबे सुरू आहे. तुमच्या मीडियामध्ये पण दाखवलेले आहे, लोकांनी पण व्हिडिओ केलेले. आता तो मार्ग पूर्णपणे बंद आहे. मला असं वाटतं अशी शोबाजी करण्याचा एक प्रघात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केला. नुसतं शोबाजी, गोलमोल बोलायचं, गोड गोड बोलायचं, प्रत्यक्षात काही नसतं. आतमधून सगळा मोठ्या घरचा पोकळ वासा, अशा प्रकारचे ग्रामीण भागात म्हणे, असा पोकळ वासा या सरकारने निर्माण केलेला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट संदर्भात त्या तत्कालीन सरकारच्या आणि या सरकारच्या 2 बैठका झाल्या. 4,500 कोटीची तरतूद करण्यात आली, मात्र त्याच्यावर काम पूर्णत्वास नाही गेलं, सुरूही नाही झालं. हे पहा, 4,500ची तरतूद कोणी केली? एस्टिमेट बनवणं म्हणजे काय तरतूद होणं आहे का? अजून याचा 1 इंचही काम पुढे ढकललेलं नाही. एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा सगळ्यात आधी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागेल, सर्वेक्षण करावं लागेल. त्या सर्वेक्षणासाठी सुद्धाच पुरेसा निधी अजून आलेला नाही. त्यामुळे या फक्त बाजारात तुरी आहे, बाकी काही नाही. जो मिसिंग लिंक हो, अटल सेतु हो, यहाँ का जो सागरी मार्ग हो, इसकी अभी की हाल की स्थिति जो बारिश की वजह से हुई, वो अगर देखें तो जो इंफ्रामैन खुद को कहते हैं, सरकार बड़ी बातें करते हैं, सीएम डीसीएम बड़ी बातें करते हैं, लेकिन आप देख लीजिए मिसिंग लिंक पे क्या स्थिति हुई. मिसिंग लिंक के अंदर बड़ी तरीके से धबधबे शुरू हुए, अटल सेतु पूरा उखड़ गया, ये सागरी मार्ग में भी पानी घुस गया. इस प्रकार ये सिर्फ विकास का दिखावा सरकार करती है. प्रत्यक्ष देखा जाए तो ये विकास का सिर्फ दिखावा है, प्रत्यक्ष विकास कहीं हुआ नहीं. ये सिर्फ भ्रष्टाचार के लिए बड़े बड़े प्रोजेक्ट लाए जाते हैं, भ्रष्टाचार इसमें करोड़ों रुपए का किया जाता है. इस भ्रष्टाचारी कंपनी के माध्यम से भारतीय जनता पार्टी को बड़ी तरह से फंडिंग लिया जाता है. अभी जो मिसिंग लिंक बनाने वाले कंपनी ने 55 करोड़ रुपए के इलेक्ट्रल बॉन्ड भारतीय जनता पार्टी को दिए थे. कैसे कह दिया है? इसलिए भ्रष्टाचार इसका मूल उद्देश्य है और भ्रष्टाचार की वजह से महाराष्ट्र की जनता का लूट ये सरकार कर रही है. राम मंदिर डोनेशन के चंपत राय हैं, उन्होंने रेजिग्नेशन दिया है. ये देखो, चंपत राय ये भारतीय जनता पार्टी के संगठन मंत्री थे वहाँ के उत्तर प्रदेश में, और इसमें चंपत राय जो है और जो 2-4 लोग हैं उनका पूरा सहभाग स्पष्ट हुआ है. सिर्फ रिजाइन करने से नहीं होना, इन्होंने माफ़ी मांगनी चाहिए. थैंक यू. क्या प्रॉब्लम है? चंपत राय